नमस्कार, सोनूज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मशरूम मसाला। मी इथे बाजारातून मशरूम घेऊन आलेली आहे। हे बटन मशरूम आहेत। कधीही बाजारामध्ये मशरूम घेताना हे बटन मशरूमच घ्यायचं। बटन मशरूम हे चांगले असतात। तर मी आता तुम्हाला सांगणार आहे की मशरूम मसाला कसा बनवायचा। त्यासाठी अगोदर आपण या मशरूमला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे। त्यानंतर त्याचे साल काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे। तर आपण बघूयात कसं बनवायचं मशरूम मसाला। मशरूम मसाला बनवण्यासाठी आपण इथे आता एक 5-6-7 काजूचे पीस घेतलेले आहेत। एक 2-3 तुकडे अद्रकचे घेतले आणि 2 टोमॅटो ह्यांची आपण पेस्ट करून घेऊयात। हे मशरूम आपण असे बघा कट करून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून। ठीक आहे, आपण आता ह्याची पेस्ट करूयात। ह्या तिघांची पेस्ट करूया। कढई तापत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आपण एक इलायची, एक छोटी इलायची, एक मिरची आणि थोडं कांदा टाकून घेऊयात। थोडा कांदा टाकलेला आहे, तो असं करचळून घेऊयात, थोडं फ्राय करून घेऊयात। कांदा आता हलकासा ब्राऊन झालेला आहे। आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो, काजू आणि अद्रकचं पेस्ट टाकून घेऊया। आणि ह्याच्यामध्ये आता अद्रक, टोमॅटो आणि काजूची पेस्ट टाकून घेतलेली आहे। थोडं हलवून घेऊयात। आता आपण ह्याच्यामध्ये मसाला टाकूयात। जे पण मसाले आहेत ते टाकून घेऊयात। आपण ह्याच्यामध्ये टाकूयात 1 चमचा मसाला, 1 छोटा चमचा लाल मिरची मसाला। ते तिखट नसतं पण त्याने कलर छान येतो। छोटा चमचा हळद आणि 1 छोटा चमचा धना जिरा पावडर। आता हे हलवून घेऊयात। हे चांगलं हळवून पूर्ण टोमॅटो शिजवून द्यायचं। पूर्ण शिजलं की पाणी सुटलं, तेल बाजूला झालं की शिजतं ते पूर्ण आपण हलवून घ्यायचं। त्याच्यामध्ये आता आपण मीठ टाकून घेतलेलं आहे। तर आता झाकण देऊन थोडा वेळ शिजत ठेवूयात। आपण आता एकदा झाकण काढून बघूयात कसं शिजलेलं आहे। बघा, तेल बाजूने सुटलेलं आहे, म्हणजे टोमॅटो वगैरे शिजलेला आहे। एकदा हलवून घेऊया, एकदा दोनदा हलवून घेऊया। टोमॅटो शिजलेला आहे। आता आपण ह्यात मशरूमचे तुकडे जे आहेत ते टाकून घेऊया आणि त्यांना पूर्ण हलवून घेऊया। पूर्ण मिक्स करूयात। वाखा खूप छान असा सुगंध येत आहे मशरूमचा। पूर्ण हलवून घेऊयात। आपण आता ह्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून त्याला शिजत ठेवूयात। एक अर्धा कप मी गरम पाणी टाकलेलं आहे शिजण्यासाठी। आपण ह्यावर आता झाकण ठेवून स्लो गॅसवर त्याला शिजत ठेवूयात। आपण ह्यामध्ये आता थोडासा गरम मसाला टाकून घेऊयात। आपली मशरूम मसाल्याची भाजी तयार झालेली आहे। आपण ह्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊयात। एवढी छान झालेली आहे ना, खूपच छान। तर अशा प्रकारे आपला मशरूम मसाला हा रेडी झालेला आहे। तर अब तुम्ही हा ट्राय करून बघू शकता। अशा प्रकारे मशरूम मसाला रेडी झालेला आहे। माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।